नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 मुग्धा लिहू लागली या पाठाचे वाचन आणि शब्दार्थ बघणार आहोत. तर चला बघूया. पाठ क्रमांक 7 मुग्धा लिहू लागली या पाठाचे वाचन आपण आता करणार आहोत. मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते. आमंत्रण म्हणजे बोलावले होते. मुग्धा आणि तिचे आई बाबा शाळेत आले होते. त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली. काय म्हणते आमची मुग्धा? आईने बाईंना विचारले. बालमित्रांनो, यामध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला दिसतोय. पुढचं वाक्य बघूया. अभ्यासात हुशार आहे. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही. घरी अशीच वागते का? बाई म्हणाल्या. यातही दुहेरी अवतरण चिन्ह आपल्याला बाई म्हणाल्या आहेत म्हणून त्या वाक्याला वापरलेले दिसते. हो, आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले. जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला. मुग्धा व तिचे आई बाबाही खुर्चीत जाऊन बसले. बाई कार्यक्रमाच्या पुढच्या तयारीला लागल्या. पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. बाईंनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पाडला. प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली. प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले. बक्षीस मिळवलेल्या मध्ये मुग्धाचाही नंबर होता. मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती-जमती सांगितल्या. सर्व मुले पोट धरून हसली. नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. मात्र मी फार अबोल होतो. मी कोणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो. अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे. दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे. मला तो छंदच लागला होता. रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली, माझी शब्दसंपत्ती वाढली. छोटे छोटे प्रसंग, उदाहरणार्थ शाळेतल्या घटना, शाळेत कोणकोणत्या घटना घडत आहेत, आपण कोणत्या घटना बघितल्या, कोणत्या गमती-जमती शाळेत घडल्या त्या सर्व, त्याचप्रमाणे बागेतील चिंचा, बोरे हळूच कोणाच्या नकळत काढून घेणे आणि खाणे, तसेच लहान सहान खोड्या, माझ्या हातून घडलेल्या चुका, ताईशी भांडण, मार चुकवण्यासाठी केलेले अभिनय म्हणजे नाटक, सहलीची मजा, सहलीला गेल्यावर आपण किती मौज मजा करतो ती पूर्ण मजा, विनोदी प्रसंग, कोणता विनोद सांगितल्यानंतर, एखादा विनोद घडल्यानंतर एखादा प्रसंग आपल्या लक्षात राहून जातो असा एक प्रसंग, अचानक उद्भवलेलं संकट, अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो. पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता, कथा लिहू लागलो. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो. ते माझं कौतुक करू लागले. त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं. थोडा मोठा झाल्यावर दैनिकांत, मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं.
लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्या मनात परिवर्तन घडत गेलं. माझ्या आयुष्यात एक वेगळंच वळण मिळालं आणि मी साहित्यिक झालो. पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्या मनात आला. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली. रोजनिशी म्हणजे रोज लिहायच्या घटनांची यादी आपण ज्या वहीत लिहितो अशी रोजनिशी दिली. अजून ती कोरीच होती. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले. नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंय. दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. आजीचं वर्णन, बाबांचा अभ्यास घेणे, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही आपण कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूक तिला कळू लागली. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण इयत्ता 3 मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 मुग्धा लिहू लागली या पाठाचे वाचन तसेच शब्दार्थ बघितला. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा. तसेच आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.